हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग प्रिया एम जी यांच्या मेथडप्रमाणे. चला तर मग आपण पाहूयात की आपल्याला कुठकुठली मापे लागतात ते. सर्वात प्रथम आपल्याला उंची हवी आहे. कंबर, छाती, शोल्डर, एपेक्स पॉइंट, एपेक्स पॉइंट, एपेक्स टू एपेक्स, बाहीची उंची, दंडगेर, पुढचा गळा, मागचा गळा आणि मोंडा घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. बस एवढे आपल्याला मापे लागते. आता सर्वात प्रथम आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची आपल्याला मागणं न घेता पुढनं घ्यायची आहे. तर पुढनं आपण कशी घेणार? तर हा झाला आपला असा, हा आपला पुढचा भाग आहे चेस्टचा. तर आपल्याला पुढनं अशी उंची घ्यायची आहे. आपला इथं असा राऊंड जातो ना, इथे इथून तुम्हाला आणखीन खाली किती हवी आहे तितकी तुम्हाला पुढनं उंची घ्यायची आहे. तर माझी उंची आहे 17 इंच. आता आपल्याला कंबर घ्यायची आहे. तर कमरेचा भाग इथनं पूर्ण गोल राऊंड पाहायचा आपल्याला. पूर्ण राऊंड किती आहे? माझा भरत आहे 33 इंच. छाती पूर्ण इथनं पाहायची आपल्याला, छाती किती भरत आहे. ह्या बस्ट पॉईंटवरून आपल्याला पाहायची आहे किती आपली छाती भरत आहे. ती छाती माझी आहे 40 इंच. शोल्डर आपल्याला शोल्डर टू शोल्डर, हे पूर्ण शोल्डर टू शोल्डर पाहायचं आहे किती शोल्डर आहे आपलं. तर माझं शोल्डर आहे भरतं आहे 17 इंच. एपेक्स पॉईंट, तर आपल्याला एपेक्स पॉईंट पाहायचा आहे. तर एपेक्स पॉईंट हा इथे आपल्याला वरनं एपेक्स पॉईंट पाहायचा आहे की किती इंचावर आहे. आता माझा एपेक्स पॉईंट आहे 11 इंचावरती. आणि एपेक्स टू एपेक्स दोन्ही चेस्टच्या मधला जो भाग असतो तो एपेक्स टू एपेक्स पॉईंट ते पाहायचं आहे आपल्याला. एपेक्स टू एपेक्स किती भरतोय. तर माझा एपेक्स टू एपेक्स 8 इंच आहे. प्रत्येकाचं चेस्टप्रमाणे कमी जास्त होऊ शकतो, सर्वांचा एकसारखा नसतो. बाहीची उंची, बाहीची उंची मला 3/4 स्लीव्स करायचे आहेत. बाहीची उंची 16 इंच आहे. दंडगेर आहे माझा 10 इंच. पुढचा गळा मला घ्यायचा आहे 7 इंचाचा आणि मागची पट्टी मला हवी आहे 3 इंचाची. आणि तयार शोल्डर हवं मला. तयार शोल्डरची पट्टी 2 इंचाची हवी मला, 2 इंचाची. आता हे सर्व मापे लक्षात आली कशी घ्यायची आहे. ते समोरून घ्यायची आपल्याला. बाकीचं उंची वगैरे चेस्ट वगैरे सर्व समोरून घ्यायचं आहे. मागून आपल्याला काही घ्यायचं नाही आहे. मागची उंची जर आपण घेतली, ह्याच्यामध्ये जर मागची उंची आपण घेतली तर मागची उंची आपल्या मागचा भाग सरळ असतो, मागचा सरळ आहे आणि पुढचा भाग असा आहे. तर मागचे भाग आपण जर 17 इंच घेतला तर हा खूप खूप लांब होईल आणि पुढचा भाग इथंच येईल असं होईल. आणि जर मागचा भाग आपण 14 इंच घेतला तर समोरून 14 इंच आपल्याला खूप कमी येऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला हा समोरून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे समोरून आपण असा हा समोरून घ्यायचा. ओके, आता आपण मापे टाकूयात. चला तर मग आपण माप टाकवायला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम माझी उंची आहे 17 इंच. 1 इंच प्लस करून 18 इंच मी इथे उंची टाकत आहे. इंच इथे मी उंची टाकत आहे. तयार शोल्डर माझा आहे 17 इंच. 17 इंच माझं तयार शोल्डर आहे, त्याचा मी अर्धा करत आहे. इथनं खाली 1 इंच हा मी फ्रंट भाग टाकत आहे. इथे फ्रंट पार्ट काढत आहे. इथं 1 इंच खाली डाऊन करायचं आणि इथनं 2.5 इंच, हा 1 इंच आणि हा 2.5 इंच, हे दोन्ही पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे. ओके, आता आपण इथून खाली मोंडा टाकून घेणार आहोत.
म्हणजे आपल्याला इथे चेस्टची लाईन मिळून जाईल. तर आपल्याला मोंढा कसा काढायचा ते तुम्हाला सांगते. मोंढा काढण्यासाठी जी आपली चेस्ट असेल त्याला 6ने भाग द्यायचा, म्हणजे 1/2 भाग काढायचा. चेस्ट 40 भागिले 6 6.6 आले. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं प्लस 0.5 7.25 आलं. इथून 7.25 जेवढी पण आपली चेस्ट असेल, जेवढी आपली चेस्ट असेल त्याला 6ने भागायचं आणि प्लस अर्धा इंच करायचा, म्हणजे आपल्याला हा मोंढ्याचा हा पॉईंट मिळतो, चेस्टचा पॉईंट मिळतो हा, आणि हा आपल्याला मोंढ्याचा उंची मिळून जाते मोंढ्याची. आता आपल्याला इथनं शोल्डर टाकायचं येतं. आता हे शोल्डर तर एवढं नाही राहणार, आपल्याला गळा पण घ्यायचा डीप म्हटल्यावर शोल्डर थोडंसं आपल्याला मायनस करावं लागेल. मग आता आपण शोल्डर कसं मायनस करायचं, तर हा माझ्याकडं चार्ट आहे, तर ह्या चार्टप्रमाणे मला शोल्डर मायनस करावं लागेल. तर हा रेडी शोल्डर आहे माझं 2, आणि मला आता माझा गळा आहे 7, म्हणजे आता हा 7चा गळा आहे माझा, रेडी शोल्डर 2 आहे माझं, आणि मला गळा गोल पाहिजे, म्हणजे मला 2.5 इंच पूर्ण शोल्डरमधून 2.5 इंच वजा करावं लागेल. तर पूर्ण शोल्डर आहे माझं 17 इंचाचं, म्हणजे त्यातून मला 2.5 इंच वजा करायचं, 1 2 अर्धा, म्हणजे 14.5 माझं पूर्ण शोल्डर राहणार. 14.5चं अर्ध करायचं, 7.25 येईल मला. तर 7.25 टाक, इथून 7.25 टाकलं. आता इथून खाली एक रेष मारून घ्यायची, या रेषेवरती आपल्याला मोंढा. आता ही रेष भेटली आपल्याला मोंढ्याची, आणि हे भेटलं आपल्याला पूर्ण आपलं शोल्डर. आता याच्यावरनं आपल्याला मोंढ्याचा आकार टाकायचा. मोंढ्याचा आकार टाकण्यासाठी पूर्ण शोल्डर पाहून घ्यायचं, हे पूर्ण मोंढा पाहून घ्यायचा किती आहे, त्याचा अर्धा करायचा. पूर्ण मोंढ्याच्या रेषेवरती अर्धा केला, अर्ध्यावरती एक मार्क केला, तिथून 0.3 आतमध्ये यायचं, तिथून 0.3 आतमध्ये आलो, आणि एक तिरपी रेष अशी ओढायची, थोडीशी खाली येऊ द्यायची रेषेला, आणि इथून 1.5 इंच म्हणजे 1 इंचाला 3 रेषा कमी, आणि हा असा आकार देऊन द्यायचा, असा आकार देऊन, ओके, असा हा आकार देऊन टाका. आता हा इथं मोंढ्याचा आकार झाला. आता आपलं इथं शोल्डर टाकायचं. शोल्डर आता इथून शोल्डरची लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची. इथून शोल्डर किती राहतंय बाकी 1.5 इंच, इथून पण मग 1.5 इंच घ्यायचं, आणि ही आपल्याला रेष सरळ करून घ्यायची. त्याला आता आपल्याला गळा आणि एपेक्स पॉईंट टाकून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला हे शोल्डरचं मध्याची गरज आहे. ही जी तिरपी लाईन आहे त्याचा मध्य काढायचा. त्याचा मध्य काढला, तिथनंच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची. गळ्याची उंची किती आहे, 7 इंच, आणि एपेक्स पॉईंट किती आहे, 11. त्याच्यामध्ये अर्धा इंच मी मिळवणार. ही झाली माझी गळ्याची लाईन, आणि हा झाला माझा एपेक्स पॉईंट. आता मला गळा ड्रॉ करून घ्यायचा. आता हे शोल्डर मला किती पाहिजे नाही, तयार शोल्डर किती माझं 2 इंच, आणि 1 इंच मला शिलाई मार्जिन सोडणार मी. अर्धा इंच इकडं जाईल, अर्धा इंच इकडून जाईल, यासाठी 3 इंच मी इकडनं शोल्डर घेतलं. आता हे जितकं राहिले 4.25 इंच, तितकंच 4.25 इंच खाली पण. तुम्हाला वाटतं 4.25 इंच म्हणजे खूपच मोठा गळा होईल, खूपच पाकल गळा, पण असं काही होत नाही आहे, खूप सुंदर बसतो. तुम्ही एकदा स्वतः ट्राय करून पहा, खूप छान बसतो. हा झाला हा वरचा भाग. आता
इतका तयार आहे. आता आपल्याला इथं चेस्टचं माप टाकायचं आहे. चेस्ट आहे माझी 40 इंच. 40 इंचामध्ये 1.5 इंच मला मिळवायचे. 40 प्लस 1.5 किती आले? 41.5 भागिले 4 किती आले? 11.25 इंच. 11.25 इंच इथे आलं. तर 11.25 इंच. जर तुमचा गळा मागचाही डीप घ्यायचा आहे, पुढचाही डीप असेल, तर तुम्ही हे मेथड यूज करू शकता. छातीमध्ये 1.5 इंच मिळवणे किंवा न मिळवणे. प्रत्येक गळ्यानुसार प्रत्येक माप वेगवेगळं असतं. गळा जसं तुमचा गळा बंद गळा आहे, थोडा छोटा गळा आहे, डीप गळा आहे, त्यानुसार लुझिंग सोडायचं वेगवेगळे मापे आहेत. तुम्ही जर तुमचं असंच असेल तर तुम्ही हे मेथड यूज करू शकता. तुमचाही गळा मागचाही डीप आहे, फ्रंट पण डीप आहे, तर तुम्ही हे मेथड यूज करू शकता. आता हा भाग पण झाला आपला रेडी. आता आपल्याला हा खालचा भाग तयार करायचा आहे. आता माझा मला आता एपेक्स पॉईंट टाकायचा. एपेक्स टू एपेक्स पॉईंट टाकायचा. एपेक्स टू एपेक्स पॉईंट माझा आहे 8 इंचाचा. त्याचा निम्मा टाकणार मी इथं 4 इंच. माझा इथं 4 इंचाचा एपेक्स टू एपेक्स पॉईंट 8 इंच आहे, तर मी इथं 4 इंच टाकला. तर इथे 4 टाकला तर इथं मी अर्धा इंच त्याला वजा करून 3.5 इंच इथे टाकणार. हा झाला. हा माझा टक्स मार्किंग आहे माझी ती. आता मला टक्स किती मोठा घ्यायचा आहे. आता माझं माप आहे 40 इंच, तर मी हा 3 इंचाचा टक्स घेणार आहे. जर आपलं माप 36 ते 42 दरम्यान असेल तर आपण हा 3 इंचाचा टक्स घेऊ शकतो. जर तुमचं 36च्या आत माप असेल किंवा बाहेर माप असेल तर तुम्ही टक्स 3 इंचाचा घेऊ नाही शकत. तुम्हाला दुसरा. आता ह्याचा आपण आकार देऊन घेऊयात. ह्याचा मध्य काढायचा आणि ह्याचा आलेला ह्याचाही मध्य काढायचा. इथे या दोन्हींचा मध्य काढायचा आहे. इथून अर्धा इंच ह्या रेषेपासून अर्धा इंच बाहेर. इथून आपल्याला अर्धा इंच बाहेर ह्या पॉइंट पासून पाव इंच बाहेर 3 रेषा. इथे काही नाही. आता याच्यापासून आपल्याला हे असं मिळवत चालायचं. हे असं मिळवायचं आणि ह्याला इथं असं सरळ घ्यायचं, खाली सरळ. आता हा आपला असा आकार बनतो त्याने. बनला आकार. आता हे मोजून घ्यायचे किती आहे. इथे 6.25. मग हा इथेही 6.25 आला पाहिजे, म्हणजे आपण शिवल्यावरती वर खाली टक्स होत नाही. परफेक्टली आपला टक्स बसून जातो. हा इथे येणार आपला. आता हे मोजून घ्यायचं. हे किती आहे. पाऊण इंच. पाऊण इंचचं दुप्पट करायचं आपल्याला. पाऊण इंचाच दुप्पट केला म्हणजे हा 1.5 इंच होतो इथं. मग आपल्याला कमरेमधून हा 1.5 इंच वरतून मायनस करायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला कंबरेचे आपण घेतलं नाही आहे. कमरेची रुंदी आपली कंबर 33 आहे. 33 आहे. 33चा चौथा. किती. कमरेमध्ये काहीच लुझिंग सोडायची नाही आपल्याला. त्याच्यामुळं 33चा चौथाच करायचा आपल्याला डायरेक्ट. 33 भागिले 4 8.25. आता हा मला 8.25 पाहिजे नाही. माझी पूर्ण कंबर किती आहे. 8.25ची. आता मी इथे 8.25चं माप टाकणार आहे. इथे मला 8.25. 8.25 इथे आलं. 1.5 इंच मग माया सोडली. ठीक आहे.
हे तिरपं वगैरे झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम बरोबर बसतो तो. आता हा पॉईंट ते हा पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचा आहे यस. आणि इथनं अर्धा इंच वरती, इथनं अर्धा इंच वरती हा. आता हा भाग आपला कटिंग जाणार, हा आपल्याला लागत नाही आहे, हा लागत नाही, हा लागत नाही. आता हा खालचाही रेडी आहे आपला. आता आपल्याला वरचं काढायचं आहे. वरतीचा आपल्याला हा टक्स घ्यायचा इथे. आता इथे टक्स कसं घेणार आपण, हा इथे आपण 3 इंच घेतला, याचा निम्मा टक्स इथे घ्यायचा. तर इथे 3 होता म्हणून इथे 1.5 इंच, इथं 1.5 इंच. आता 1.5 इंच, पाऊण इंच वरती आणि पाऊण इंच खाली. जितका आपण इथून 1.5 घेतला तितकाच आपण अर्धा त्याचा अर्धा करून वरती, त्याचा अर्धा करून खाली असं टाकलेला आहे. आता हा जो वरचा आहे त्याला आपण जोडून घेऊ इथे. आणि इथे त्याच्या खाली अर्धा इंच जाऊन 1.5 इंचाचा आपल्याला इकडे पॉईंट घ्यायचा आहे. आणि तिथे आपल्याला ही दुसरी रेष घ्यायची आहे टक्सची. ओके. आता आपल्याला हे मोजून घ्यायचं किती, हा 6.5ला 6.5 आणि 1 पॉईंट वरती, एक रेष वरती, तितकंच इथे पण तितकंच घ्यायचं आहे. ही जितकी रेष आहे तितकंच घ्यायचं, म्हणजे हे मिळवल्यावरती आपला अगदीच गोल आकार व्यवस्थित मिळतो, नाही तर वर खाली होऊ शकतं. इथून अर्धा इंच खाली डाऊन घ्यायचं. आणि आता ही रेष कशी चाललेली, तिरपी चाललेली ही रेष ना, तशीच तिरपी रेष जाऊन द्यायची. आणि हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट त्याला सरळ खाली खाली रेष मारून घ्यायची. आपल्याला त्याला मोंड्याचा तिथनं गोल आकार द्यायचा आहे. इथून असा हा आता मोंड्याचा आकार दिला. ठीक आहे, इथपर्यंत झालं क्लिअर. हा आपण आता हा आपला हा इथला टक्स निघालेला आहे, इथला हा टक्स आपला वजा होणार. आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आपल्या इथून अजून आकार द्यायचा आहे. हा खालचा पूर्ण तयार झालेला आहे, आपण आता कटिंग करून घेऊयात. थोडं शोल्डर मी जास्त घेणार, कारण की मला आता ते शोल्डर टक्स मायनस करायचं आहे. त्यासाठी मला हे थोडंसं इथून कापड जास्त लागणार आहे मोंड्यापासून, म्हणून मी थोडंसं शोल्डरपासून पुढं थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवलं आहे. आता आपण याला असं हा जोडून घेऊया, त्याला याच्यावरती आपण प्रेस मारून घेऊयात. त्याला आपण व्यवस्थित प्रेस मारून घेऊयात. आता हे वरचं कटिंग करून झालेलं आहे आपला. आता हा शेप याच्यावरती आपल्याला कटिंग करून द्यायचं आहे. इथनंही असं हे करून असं राऊंडमध्ये पॉईंट आपल्याला कुठंच येऊ द्यायची नाही. जिथं पॉईंट येत असेल तिथं थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं, पॉईंट निघून द्यायचं नाही. जिथं जिथं पॉईंट बनत असेल तिथं आपल्याला असं राऊंड करून घ्यायचं आहे. आता हा झाली आपली प्रिन्सेस कटची कटिंग, फ्रंट कटिंग. इथेही जर पॉईंट बनत असेल, नाही बनलं नाही पण बनत असेल तर आपण इथून कटिंग करून घेऊ शकतो. हा झाला आपला फ्रंट. आता आपल्याला बॅकची कटिंग करायची. आता आपण याच्यावरती मागचा भाग ड्रॉ करून घेणार आहोत. मागच्या भागालाही सेम प्रोसिजर तशीच आहे. उंची
उंची माझी तयार 17 आहे, 1 इंच 18. शोल्डर, माझं शोल्डर आहे 17 इंचाचं, त्याचा अर्धा 8.5 इंच. फोल्डच्या बाजूने 2.5 इंच, ओपन बाजूने 1 इंच खाली डाऊन. तिरपी रेष, इथून आपल्याला मोंढा खाली 7.25 घेतला होता आपण समोर, 7.25 इथे पण. हे आपलं चेस्टचं माप आहे. चेस्ट आपल्याला चेस्टमध्ये समोरच्या चेस्टमध्ये आपण 1.5 इंच मिळवलं होतं, पण मागच्या भागामध्ये तसं करायचं नाही. मागच्या भागामध्ये आपले जेवढा चेस्ट आहे त्याचा चौथा भाग टाकायचा. माझी चेस्ट 40 आहे, तर चौथा भाग 10, तेवढंच मी टाकणार. आणि 1.5 इंच माया. ठीक आहे, इथपर्यंत झालं क्लिअर. आता आपल्याला इथं शोल्डर, आता माझा गळा इथं खोल आहे, त्याच्यामुळं आता मी काय करणार, इथं याचं शोल्डर मायनस करणार आहे. आता मला तो चार्ट परत पाहावा लागणार आहे, पण माझा आता गळा वाढणार आहे. आता मगाशी ह्याच्यामध्ये येत होता, आता नाही. आता माझा गळा खोल आहे. आता मला किती घेणार, माझी मागची पट्टी आहे 3 इंचाची, 1 इंच शिवण्यात जाणार, म्हणजे हे इथं. आता माझा गळा वरून खाली किती येतोय, 13.5. म्हणजे मी आता कशामध्ये जाणार, मग माझा गळा 13.5 याच्यामध्ये, 12च्या पुढे माझा गळा. आणि हे गोल राऊंड, म्हणजे मला 3.5 इंच माझ्या पूर्ण शोल्डरमधून 3.5 इंच वजा करावं लागणार आहे. पूर्ण शोल्डरमधून, पूर्ण शोल्डर 17 आहे माझं, त्याच्यामधून मला 3.5, 1 2 3 अर्धा, म्हणजे मला किती भेटलं, 13.5. 13.5चा अर्धा, 13.5चा अर्धा 6.25. 6.25 मला इथे टाकायचं आहे. आता इथे 6.25 टाकलं. इथून खाली मला ही मोंड्याची रेष आखून घ्यायची आहे. इथून मोंड्याची रेष घेतल्यावरती त्याचा रेष मोजून घेतल्यावर त्याचा अर्धा करायचा आपल्याला. अर्धा करून इथे एक खूण करून घ्यायची आणि 1/2 इंच आता पलीकडे टाकायचं. पहिले आपण इकडे आले होतो, आता आपण रेषेच्या त्या साईडला जाणार आहोत. आणि इथनं अशी तिरप 1/2 इंचच, इथनं सुद्धा 1/2 इंचच, इथून असं हे अर्धा इंच खाली डाऊन करून घ्यायचं. प्रत्येक ब्लाऊजला हे अर्धा इंच खाली डाऊन करून घेतल्यावरती फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही. अर्धा इंच खाली असं डाऊन करून घ्यायचं, मिळून घ्यायचं. कंबर माझी किती होती, 33, म्हणजे 8.25. आता मी पाठीमागं टक्स वगैरे काही घेणार नाही आहे. पाठीमागं टक्स नाही घेतला तरी चालतं. घ्यायचा असेल तर 1 इंच कमरेमध्ये ॲड करायचं आणि 1.5 इंच पुढे माया ठेवायची. 1.5 इंच घ्या, 2 इंच घ्या, आपल्या सोयीप्रमाणे. आता हे झालं आपलं मागचं माप. एकदा आपण ते चेक करून घेऊयात. पुढचा भाग आपण याच्यावरती ठेवून एकदा ते आपण चेक करून घेऊ, बरोबर बसतंय की नाही बसतंय. आता आपण हा मागचा भाग याच्यावर, पुढचा भाग याच्यावर ठेवून एकदा चेक करून घेऊया. ही फिटिंगची जी रेष आहे त्या फिटिंगच्या पॉईंटवरती ठेवायची आणि हे मोजून घ्यायचं. याची तिरपी आली, तिरपी जाऊ द्यायची. आणि इथं अशी एक हे इथं मार्क करून घ्यायचं. इथं मार्क करून घेतलं. हे जितकं आहे 2 इंच त्याच्या निम्म इथं
हे 2 इंच आहे, इथे 1 इंच घेतलं. हे जितकं असेल त्याच्या निम्म इथे द्यायचं. तर आता आपण हा पुढचा भाग इथे ठेवून आता आपण हा मोजून घेणार आहोत. असं हा ह्याचं फिटिंगचं माप, ह्याच्या मागच्या फिटिंगचं माप, पुढच्या फिटिंगचं माप असं जोडून घ्यायचं आणि असं तिरपं जसं आहे तसा ठेवायचं. आणि हे इथे एक आपण मार्क करून घेऊया तिथे. आता हे मोजून घेऊयात आपण किती राहतं. हे 2 इंच, ह्याच्यामध्ये अर्धा इंच आपण प्लस करून इथून 2.5 इंचावरती मार्किंग करून याला असं जोडून घेऊयात. असं सरळ आणि याला असं इकडनं असं जोडून घेऊयात. आता हा आपला मायनस झालाय. हा ही एवढी उंची आपली मायनस झालेली आहे. आता आपल्याला हे शोल्डर तिथून जोडून घ्यायचं आहे. शोल्डर सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला. ते सरळ सरळ करून घ्यायचं शोल्डर. आता मला शोल्डर किती पाहिजे ने 2 इंच, शिलाईमध्ये 1 इंच, असं धरून 3 इंच. आता माझा गळा हा खालून 3 इंचाची पट्टी होती. आता हे मायनस झालं. आता परत मला इथून 3 इंचाची पट्टी पाहिजे आणि शिलाईमध्ये 1 इंच अशी ही 4 इंचाची मी पट्टी सोडलेली. इथून 4.25 आणि इथूनही 4.25 वरती. आता हे मला मिळवून घ्यायचं आणि हा असा राऊंड. आता हे माझं तयार आहे. आता ही माझी फर्मा कटिंग होती. आता हे मी मेन आपल्या अस्तरवरती ठेवून कटिंग करून घेणार आहे. आता हे माझं मेन अस्तर आहे, याच्यावरती मी कटिंग करून घेते. हे तुम्हाला वाटते उंची इतकी कमी झाली याची, 2 इंच मागच्यापासून 2 इंच कमी झाली, पुढच्यामधून 2 इंच कमी झाली मागची, मग कमी पडेल वरती जाईल, पण असं काही होत नाही. अगदी सुंदर बसतो हा ब्लाऊज, परफेक्ट बसतो. हा झाला आपला बॅकचा अस्तर कटिंग. आता फ्रंटची अस्तर कटिंग करायची आपल्याला. आता मला फ्रंट हुक करायचे आहेत, त्याच्यामुळे आपण इथनं अर्धा इंच सोडूयात, इथनं अर्धा इंच सोडणार आहोत. इथनं अर्धा इंच, इथनं काही नाही. इथनंही अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन सोडणार आहोत आपण. आणि आपल्या हा भाग याला इथनं शिलाईसाठी मार्जिन सोडणार आहोत आपण.
आता ही आपला मेन अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपण त्याला मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहोत आणि स्लीव्स कट करून घेणार आहोत. हा झाला आपला फ्रंटचा भाग, हा झाला आपला बॅकचा भाग. फ्रंट आणि बॅक दोन्ही तयार आहे. आता मी स्लीव्सची कटिंग करत आहे. स्लीव्सची कटिंग मी डायरेक्ट ब्लाऊज पीस या फॅब्रिकला मी फ्युजिंग लावून घेतलेले आहे. हे लायक्रा फ्युजिंग आहे. हे आपल्याला लोकल मार्केटमध्येही मिळते, ऑनलाईनही मिळते. बॅक पार्ट, फ्युजिंग लावल्यामुळे कपड्याची फिनिशिंग ही छान येते. जेही पातळ कपडे असतील किंवा सॅटिन कपडे असतील, खूपच असा सुळसुळीत जो पण कपडा असेल त्याला फ्युजिंग लावून घ्यायची, त्याने फिनिशिंग खूप छान येते. ब्रॉकेड, सॅटिन हे जे पण असे पातळ असतात कपडे, हा कॉटन असला तरी सुद्धा पातळ होता, त्याच्यामुळे मी याला फ्युजिंग लावून घेतलेली आहे. आता आपण पाहणार आहोत स्लीव्सची कटिंग. ही मी डायरेक्ट फॅब्रिकवर करत आहे. 16 इंच मला उंची हवी आहे. सोळा आणि 1 इंच शिलाईसाठी 17, पण हे बसणार नाही आहे, त्याच्यामुळे मी 16.5च घेत आहे. इकडनं कपडा कमी आहे मागच्या बाजूने. साडेसोळा. इथनं 3.5 इंच खाली. आता आपण पाहूयात आपला मोंडा किती भरत आहे. हे समोरचा भाग आपण पूर्ण मोजून घेणार आहोत.
इथपर्यंत 11. हे वरचं सोडून देणार आहोत शिलाईसाठी. इथपर्यंत 11 भरत आहे. बॅक साईड पाहूयात. बॅक साईड भरत आहे 10.5 आणि फ्रंट 11. मग आपण याचा मध्य घ्यायचा आहे. 10.5 आणि 11 याचा मध्य घेतला तर 11:15 होईल. मग मला इथून 11:15 पाहिजे इतकं. इथे मला जॉईंट द्यावा लागेल. जॉईंट देते. आता आपल्याकडं फर्मा कटिंग आहे स्लीव्सची. त्याच्यानुसार आपण हे आपल्याला आपला आकार काढून घ्यायचा आहे. ही उंची माझी जितकी आहे तितकी ठेवली. हे फक्त आकारासाठी हा फर्मा कटिंग आपल्याला लागतो. खाली दंड घेर आपला होता 10 इंच, 5 इंच दंड घेर आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच असे हे याच्यामध्ये मी मिळवून घेणार आहे आणि हे कटिंग करून घेत आहे. आता आपली कटिंग झाली आहे. आता आपण पाहूयात स्टिचिंग पाहूयात आपण पुढच्या भागात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा.